मंदिराच्या इथून आम्ही असं बाहेर आलो आहेत. हे या मंदिरात एक्सपिरियन्स होता. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफुडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SD विश्व. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 9:57. सोनालीने साडी घातल्याने मी कुर्ता घातलाय. आता आम्ही कुठे चाललोय तर आम्ही आज चाललो आहे. माझी जी गावची देवी आहे, कुलदैवत जे आहे, त्यांची आज आहे यात्रा. तर कालच आमची पॅकिंग झाली. तर आता आम्ही मॉर्निंगला आज निघायचं डिसाईड केलेलं. आणि ती यात्रा असते रात्री. तर पोचता आम्हाला रात्रच होणार आहे. तर जाता जाता आमची एक नागाई म्हणून देवी आहे, तिकडे जाणार आहे. आणि त्याच्यानंतरला जी मोठी देवी आहे यमाई, तिकडे पण आम्ही जाणार आहे. ती असते रात्रीची जत्रा. तर दोन्ही देवींचे दर्शन मी आज तुम्हाला करवणार आहे. तर त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा. तर चला तर निघूया आता आपण. मम्मी पण रेडी, त्रिशा पण रेडी. ये फायनली आता निघालो आम्ही घरातून. आणि आता एक आपला फ्यूलचा एक हे होईल, ब्रेक होईल, कारण की गाडी रिझर्वला लागली आहे. तिकडे थांबतो आता मी. आणि कोणीच नाश्ता नाही केलाय, नाश्त्यासाठी पण थांबू आता. तर निघालो आता. आमचा एक पेट्रोलचा जो फ्यूल ब्रेक होता तो पण झाला डन. आता डायरेक्ट आपण भेटूया ब्रेकफास्ट करायला. एक्सप्रेसवेवरती आता सुरुवात झाली आमची. हार्डली 20 मिनटं लागले मला माझ्या घरापासून त्या एक्सप्रेसला यायला. आज काय सुट्टी असल्यामुळे ना ट्रॅफिक काहीच नव्हते रोडला. तर आता आपण मे बी आहे ना लोणावळ्यामध्येच आपण ब्रेकफास्टसाठी थांबूया आपण. तर आम्ही आता उतरलोय ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट करायला U2M म्हणून आहे, सोनालीचा आणि माझा ऑल टाइम फेवरेट आहे. हे पण जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हलिंग करतो पुणा लोणावळा या साईडला जर जात असेल तर आम्ही ऑलमोस्ट इथेच ब्रेकफास्ट प्रिफर करतो. तर मी घेतला 1 प्लेट इडली, मम्मीने घेतला 1 प्लेट मिसळ, आणि तिचे एक वडे पण दिला पाहिजे होते. आणि सोनाली खाते 1 प्लेट मेंदू वडा. हे खाऊया आणि फटाफट आपण गाडीमध्ये भेटूया. आता गाडीमध्ये ना झोप येते. झोप मिटवण्यासाठी बघा काय काय घ्यायला लागले. झालं फायनली. हा, रेडबुल माझ्यासाठी घे आणि ते माझ्यासाठी घे. तर आपण आता निघालो. खाणं पिणं झालं आमचं डन. आणि बाहेर जे टेम्परेचर आहे 38 डिग्री आहे यार. एवढं ऊन आहे बघा. गाडीत बसलो तरी पूर्ण इथून घाम यायला लागलाय. लिटरली AC पण गाडीची अशी वाटते ना कूल नाही होते, खूप गरम होत आहे. तर चला मग आपण जाऊया आता डायरेक्ट आपण दर्शनाला. इथून हार्डली एक अर्धा 1 तासाचा रस्ता उरलाय. एक्सप्रेसवर आहे आणि एक्सप्रेसवरती पण ट्रॅफिक बघा किती आहे, पूर्ण पाठीपर्यंत जाम आहे बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आहे ना एक्सप्रेसवरती जर ट्रॅव्हल करत असाल ना तर ओव्हरटेक प्लीज करू नका आणि ओव्हर स्पीड पण नका करू. कारण की ना असे जागोजागी आहे ना कॅमेरे लावलेत. तुम्हाला ना 101% ते कॅप्चर करणार आणि तुम्हाला फाईन लागणारच. ओव्हरटेक पण नका करू आणि ओव्हर स्पीड पण नका करू. लिमिट जी दिली त्या लिमिटने चालवा गाडी. मजा करत करत. रस्ता खूप चांगला आहे.
तर आम्ही आता आलोय यमाई मंदिराची इथे. हे मंदिर आहे. आणि सोनालीने ते पूजेचं असं सामान घेतलं. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे, पूजा करणार आहे. मस्त इथे रांगोळी पण काढलेली आहे लोकांनी. तर आतमध्ये ना लाईट नसेल तर थोडंसं ना तुम्हाला ब्लर दिसेल. आतमध्ये लाईट नाही आहे, आतमध्ये मंदिर आहे. हे अशा प्रकारचं मंदिर आहे. खाली वाचून खाली वाकून चल. हे काय दिले तू? ओटी भरली आहे ना. दिशा देव बाप्पा करा, देव बाप्पा करा. दिशा जे आता तुम्हाला मी मंदिर दाखवलं. हे जे मंदिर आहे हे आमचं कुलदेवी आहे. आणि अजून एक देवी आहे तिच्या पुढेच आहे. आणि एक 5 ते 10 किलोमीटरच्या रेंजमध्येच आहे. आता इथलं दर्शन झालं माझं, तर आता मी चाललो त्या दर्शनाला. मंदिराच्या बाहेर निघालो ना तर असे छोटे छोटेसे स्टॉल असतात स्वीट्सचे. आणि हे जे आजूबाजूचे छोटे छोटे जे गाव आहेत तर इथले पण माणसं येतात. आणि जत्रेचा ना पुरेपूर एकदम मस्तपैकी ना ते लोक उत्साह घेतात, आनंद करतात इथे. मंदिराच्या इथून आम्ही असं बाहेर आलो आणि थोडंसं पुढे गेल्यावर ना एक इथे बंगला होता. आणि त्रिशाला आम्ही काहीच भरवलं नव्हतं, तर सोनाली बोलली इथे साईडला पण थांबूया. आणि त्रिशाचा आता चालला आहे लंच. त्रिशा लंच चालू आहे ना तुझा आता? त्रिशा सोनाली काय केलं होतं तिला? बर्डी आहे. आणि आपलं जेवण कधी आता? अरे काय आहे का इथे जेवण बघूया आपण, काय हॉटेल भेटले तर जेवूया. पहिलं तिकडे दर्शन करूया आणि मग जेवायला जागा काहीतरी. ते हॉटेल गावामध्ये लांब येते इथून. बघूया चल, जर भेटलं तर आपल्या सबस्क्रायबर लोकांना पण सांगूया तिकडे एकदम बेस्ट हॉटेल आहे म्हणून, तर त्या साईडला गेल्यावरती. तर ठीक आहे, तर त्रिशाचं जेवण होईल आता. आणि आम्ही आता डायरेक्टली मी तुम्हाला भेटतो त्या मंदिराच्या इथे. आम्ही आता आलो इकडे नागाई देवीच्या मंदिरात. आमचे हे कुलदैवत आहे. जस्ट पोचला, तिथे सगळा नैवेद्य वगैरे दाखवू आणि मग तिथून दुसऱ्या लोकेशनला तुम्हाला वरती जाऊन मी मंदिर दाखवते कसं आहे. त्रिशा जय बाप्पा. त्रिशू जय बाप्पा कर. जय बाप्पा करा. जय बाप्पा. जय बाप्पा करा. जय बाप्पा. सोनालीने इथे पण देवीची ओटी रेडी केली आहे. आणि हे प्रसाद आहे देवीसाठी, नैवेद्य. तर हे पण मंदिर असंच आहे, थोडंसं प्राचीन काळातलं मंदिर आहे आमचं. या आमच्या देवी आहे. आणि आता सोनाली देवीची ओटी भरण करते. ते आहेत हे या मंदिराचे महाराज आहेत, गुरुजी ते. नमस्कार. तर
इथल्या पण देवीचं आमचं झालं दर्शन मस्त मध्ये, कोणच नव्हतं, पूर्ण मंदिर खाली होतं, तुम्ही पण बघितलंच असेल. आणि आता आम्ही चाललोय जेवायला माझ्या गावामध्ये लोणंदमध्ये. आणि तिथे ना एक हॉटेल आहे, खूप म्हणजे आम्हाला लास्ट इयर आम्ही जेव्हा आलेलो ना ते आम्हाला खूप आवडलेलं. तर आता बघूया ते आता चालू आहे का बंद आहे. तर जाता आता बघूया, ते रोडलाच आहे, भेटलं तर तुम्हाला मी तिथले हॉटेल सांगेल की ते काय काय फेमस आहे आणि काय नाही ते. तर चला आपण जाऊया आता हॉटेल. तर मित्रांनो मी तर पोचलो माझ्या गावामध्ये आणि इथे ट्रॅफिक बघा, गावामध्ये पण ट्रॅफिक लागायला लागली आजकाल. हे गाव नाहीये, गावाचं आहे, जंक्शन आहे, सिटी आहे. सिटी आहे मग. तेच झालं ना, पण एक गाव आपल्यासाठी तर गावच झालं ना ते. सिटी नसणार ट्रॅफिक ना, काय रोज ट्रॅफिक नसणार ना. आज आपण आलो तर असणार यात्रा वगैरे असेल कुठली तरी, माऊलीची पालखी येते ना, आता पूर्ण गाड्याच निवळ यात्रामुळे ते गर्दी वगैरे असणार. हनुमान आता त्या हॉटेलवाल्याचं चालू असेल का, पण आता बघूया, आता ट्राय मारूया, आता एवढं लास्ट तर ट्राय आलोय. करूया, नाही तर काहीतरी असं बाहेरचं आपण छोटं मोठं खाऊन घेऊया. ट्रॅफिकशी खेळता खेळता फायनली पोचलो मी. आणि नशीब ते हॉटेल आहे ना चालू होतं. आणि हे आहे ते हॉटेल, सिम्पल आहे, सोबर आहे, पण या हॉटेलची जे जेवणाची टेस्ट आहे ना, मी तुम्हाला सांगेल ते हॉटेल कोणतं आहे. लास्टला माझं जेवण झाल्यावरती तुम्ही आले ना तर नक्की ते येऊन व्हिजिट करा. हे जी ऑर्डर आम्ही केलेली ही आहे थालीपीठ. आणि तू काय ऑर्डर केली आहे? कोबीचं झालं, अच्छा सॉरी, कोबीचे थालीपीठ आहे. आणि तू काय ऑर्डर केली आहे? आलू पराठा. आलू पराठा. आणि त्यांनी, तू चालू पण केला, मला भूक लागली. व्हेरी गुड. आणि त्यांनी थालीपीठ सोबत ही मुगाची भाजी दिली भूक आहे, नाहीये, मग काय आहे, मटकी. सॉरी मटकीची भाजी दिली आहे, दही दिली आहे, ही मिरचीची चटणी आहे. मिरचीची चटणी कशाला दिली असेल तुम्हाला माहितीच असेल. आणि हे जे दिले गुळ दिला त्यांनी, तिखट लागेल म्हणून गुळ पण दिला त्यांनी. तर चला आता हे खाऊया आपण. आणि सोनालीने पण ऑर्डर केलेलं ते पण येईल. मम्मी जेवते, कसं आहे, आवडलं का है ना? माझं तर संपलं थालीपीठ. आणि सोनालीचं आल्या आल्या सोनालीने सगळे पराठे खाऊन टाकले. मला बोलते मला पहिलं खाऊन दे, मग नंतरला व्हिडिओ काढतो. मी पण विसरून गेलो. आणि हे होतं सोनालीचं आलू, काय होतं, आलू पराठा. कसे आहेत? इसके लिए इतना लंबा आना पडा. तुमचं मस्तपैकी पेट एकदम झालंय फुल आता. आणि जे तुम्हाला मगाशी मी बोललेलो जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणून, तर हे जे रेस्टॉरंट म्हणजे एक छोटंसं त्यांचं हॉटेलच आहे. त्यांचं रेस्टॉरंटचं नाव आहे श्री समर्थ पराठा हाऊस म्हणून. जर तुम्ही सातारा साईडने अदर कोल्हापूर साईडने कधी जात असाल तर नक्की इथे येऊन एकदा व्हिजिट करा. ऑसम फूड आहे. आणि यांचे जे हायजीन आणि जे त्यांनी मेंटेन ठेवलंय ना, नीट आणि क्लीन आहे, त्यामुळे आम्ही आहे ना इकडे आलो तर एकदा ना एकदा तरी खाऊन जातो. तर आता आपण निघतोय, देवीची लास्टची यात्रा आहे रात्रीची. आणि तिकडे आता मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन तिकडे भेटतो. अमित आता पूजा करून आलाय, मस्त दिसतोय. आता आपण दर्शन करून आलोय. आता अमित कसा एक्सपिरियन्स होता? फर्स्ट एक्सपिरियन्स होता. हा, त्याने ना मस्त थंड पाण्याने आंघोळ केली. तर मित्रांनो देवीची पूर्ण आमची आरती झाली, पूजा झाली, त्याच्यानंतरला आमचं रात्रीचं जेवण पण झालं. आणि सेकंडरी आता आम्हाला उद्या खूप कामं होती, तर त्या हिशोबाने आम्ही डिसिजन घेतली की आता रात्री निघायचं. तर सोनाली पण रेडी होती, मम्मी पण रेडी झाली निघायला. मम्मीचे पण ऑफिस असल्यामुळे ते आम्हाला टाईम नाही भेटत आहे. तर आता आपण निघूया घरी. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता घरी जाऊनच भेटतो. फायनली मित्रांनो आता रात्रीचे वाजले 3 आणि मी आता पोचलो आहे बिल्डिंग खाली. सोनाली आणि मम्मीला पाठवलं वरती, थोडंसं सामान होतं ते घेतो आहे आणि जातो आता वरती. तर आलो मी घरी आणि आता जातो फ्रेश होतो आणि ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आता मी जातो फ्रेश होतो
आणि ब्लॉग एडिट करून तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. चला आतासाठी चला टाटा, बाय 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 बाय. तू जाता काका